पण माझा एकदा मागचा उद्देश आहे की एक चांगल्या पद्धतीनं नाव लोकांसमोर शिवचं परत एकदा जायला पाहिजे आणि त्यामुळे साहेबांचं जे या ठिकाणी येणं झालं की आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहेच आहे. पण हे विचार खूप मोलाचे विचार आहेत साहेबांचे आणि अब्दुल कलाम साहेबांना पाहण्याचं तर भाग्य आपल्याला लाभलं नाही, परंतु साहेबांच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य लाभलं. आता त्या ठिकाणी पण होतो आणि तेव्हापासूनच आम्ही त्या पर्सनॅलिटीच्या प्रेमात पडलेलो आहोत आणि आज त्यामुळे त्यांचा आग्रह त्यांनी तेच इथे यावेत, त्यांच्याच हातून उद्घाटन भूमिपूजन म्हणून मी हा कार्यक्रम भूमिपूजनाची मान्यता येऊन सुद्धा मी 4 महिने लांबवला. मला तरी मी वापरकर साहेबांचं स्वागत करतो आणि आम्हाला शहरासाठी एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद मानतो. पत्रकार सांगितले होते सर्वात उच्च विभूषित व्यक्ती आज आपल्या शेलूकरांसाठी लाभ देईल, त्याचा आम्हाला डॉक्टर साहेब खरोखरच खूप आनंद होत आहे. शेलूचं हे भाग्य आहे, एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या रांगणामध्ये आलेली आहे. त्यांचं मार्गदर्शन शेलू जिल्ह्यातील भारतातील सर्व नागरिकांनी आणि व्यक्तींनी ऐकावं असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. मी डॉक्टर साहेबांचे खरोखर धन्यवाद व्यक्त करतो आणि साहेब आपण आला वेळ दिला आमच्या विद्यार्थ्यांसाठी, पत्रकारांसाठी, नागरिकांसाठी, त्याबद्दल आपले मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सकाळपासून सेलूमध्ये साहेबांची चर्चा कारण स्टेशनवर आगमन झाल्यापासून इथे जी अनाउन्समेंट झाली तेव्हाच त्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल नॉलेज नॉलेज आम्ही एवढंच आपण अमेरिकेच्या बरोबरीने असावं असं एक टार्गेट ठरवलंय आणि ते स्वप्न आपण बघतोय. त्यासाठी लोकांची काय जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, एज्युकेशन फील्डमध्ये काय काय बदल घडले पाहिजे, लोकांच्या वागण्यात कार्य करण्याच्या पद्धती नाही. एक 2च मुद्दे अगदी संक्षिप्त स्वरूपात मांडतो. पहिला असा ज्याचा मी सकाळी उल्लेख केला की सगळ्याच भारतीयांना वाटतं की भारत हा जगातला एक अग्रेसर देश म्हणून पुढे यावा, महासत्ता तर ते तर असं आहे की आपली इकॉनॉमी वाढते आणि आपल्याकडे तरुणांची संख्या पण खूप जास्त आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड ही आपली खूप मोठी संपत्ती, खूप मोठा रिसोर्स आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या क्षमतेने